मुद्दा मला हा सांगायचं की फार ऐकायची फार वाचायची गरज नाही, असं आम्हाला थोडक्यात सांगा. म्हणून शास्त्र विस्तीर्ण आहे. सार काय? मनुष्याच्या जीवनाचं सर्वोत्तम ध्येय काय? विच इज द हायेस्ट ह्युमन व्हॅल्यू? मनुष्याच्या देहामध्ये आल्यानंतर या देहाचा सर्वोत्तम उपयोग काय? त्याला नटवणे, सजवणे, आरशात 100 वेळा पाहणे, अमका ड्रेस घालणे, अमेरिकेत काय जाणे, काय याचा उपयोग काय चांगला? ते सगळं करूया, तो काही महत्वाचा मुद्दा नाहीये. पण यातलं बेस्ट ऍप्लिकेशन काय आहे? काय केल्यानंतर मनुष्याचा देह मनुष्याचा हे सिद्ध होतं? प्रश्न कुठले आहेत? 2 ग्रंथ हजारो आहेत. त्याचं सार काय? शास्त्र विस्तीर्ण आहे, सार काय? आणि दुसरा, मनुष्याच्या जीवनाचं सर्वोत्तम ध्येय कुठलं असावं? तुकाराम महाराजांच्या भाषेत बोलूया. वेदांत बोलीला, वेदांत बोलीला, वेदांत बोलीला, वेदांत, वेद अनंत बोलीला, अनंतावै वेदाः. नीट आहे का? तुकाराम महाराजांच्या एक एक अभंगावरती, एक एक विषयावरती PhD करतात माणसं आज. ते तुकाराम महाराज बोलतायत. वेदातले विषय जे आहेत ना, सब्जेक्ट्स आर इन्फिनिट. अनंत विषयावर वेद बोलले. अहो, चष्मा कसा बनवावा वेदामध्ये आहे. चारण मारण उच्चाटन वेदामध्ये आहे. मूलबाल होण्याकरता कुठला यज्ञ करावा वेदामध्ये. त्या वेदांच्याच आज्ञेनं 2 यज्ञ केले ना दशरथाने, मुलगा झाला ना रामांसारखा. ते वेदामध्येच आहे. पूजा कशी करावी वेदामध्ये, श्राद्ध पक्ष कसं करावं वेदामध्ये. एक विषय नाही असा की जो वेदांनी, आज जगामध्ये सगळं जे वाङ्मय दिसतंय ते वेदांचं उष्ट आहे. त्या वेदांवर भाष्य केलं म्हणून त्यांचं नाव आहे वेदव्यास. वेदांचं फायलिंग केलं म्हणून. दोन्ही प्रश्नाची उत्तरं एकाच अभंगात घ्या. सगळ्या 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 या संतांच्या, अगदी वेदांपासून कालपर्यंत झालेल्या सगळ्या संतांच्या ग्रंथांचं सार काय? तर विश्व निर्माता जो आहे त्या देवाला ओळखा आणि शरण जा.